विद्या खैरे सोलापूरच्या एका लहानशा खेड्यातल्या विद्यार्थिनीनं अडथळ्यांचा डोंगर पार करत 10वी मध्ये 92% गुण मिळवलेत। मात्र माझा मदतीचा हात या मोहिमेमुळे विद्याचा हा संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला कळला आणि तिचा पुढचा शैक्षणिक प्रवास सुलभ करण्यासाठी माझाच्या प्रेक्षकांनी मोठी आर्थिक मदत देऊ केली आहे। ज्या मैदानानं विद्या खैरेचा संघर्ष अतिशय जवळून पाहिलाय तेच मैदान तिच्या सत्कारासाठी सज्ज झालंय। विद्या खैरे सोलापूरच्या खैरेवाडीमध्ये राहणाऱ्या या जिद्दी मुलीनं अनेक अडथळ्यांवर मात करून 10वीत 92% गुण मिळवले आहेत। मात्र हे यश संपादन करण्यासाठी विद्याला करावा लागलेला संघर्ष मोठा आहे। घरी 18-20 दारिद्र्य, मोलमजुरी करून संसाराचा गाडा खेचणारी आई आणि आजारपणामुळे थकलेले वडील, चोहोबाजूंनी अडचणीच्या गर्तेत अडकलेल्या विद्याला शाळेसाठी दररोज 6 किलोमीटरची पायपीट करायला लागायची। विद्याच्या संघर्षाची कहाणी एबीपी माझाने महाराष्ट्रासमोर मांडली आणि तिच्या पंखांना बळ देण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले। ज्यावेळेला टीव्हीवर दाखवलं आमच्याच भागातील विद्या खैरे ही मुलगी 10वीत 92% गुण घेऊन उत्तीर्ण झाली आणि एबीपी माझानं मदतीचा हात पुढे करण्यासाठी आजी आव्हान केलं आणि ते टीव्हीवर पाहिल्यानंतर खरंच मन हेलावून गेलं आणि मला देखील वाटलं की आपण देखील खारीचा वाटा या ठिकाणी उचलला पाहिजे, म्हणून या ठिकाणी विद्या खैरे यांना मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली। एबीपी माझाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंचरत्न फाउंडेशन संस्थेनं विद्या खैरेच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे। नक्की 100% ते त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करतील आणि त्यांचा 12वी नंतरचा जे पण काही खर्च असेल, मग ते UPSC MPSC असतील, स्पर्धा परीक्षा असतील किंवा इंजिनिअरिंग मेडिकल, त्यांना जे काही करण्याची इच्छा असेल त्याचा पूर्ण खर्च हे आम्ही करणार आहे असं आम्ही आज जाहीर केलं आणि ते आम्ही करू। माझा मदतीचा हात या मोहिमेअंतर्गत विद्या खैरेला मिळालेली आर्थिक मदत तिला सुपूर्द करण्यासाठी तिच्याच शाळेच्या मैदानात सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। माझा मदतीचा हात या कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत स्वीकारताना विद्याच्या चेहऱ्यावर दाटून आलेले कृतज्ञतेचे भाव स्पष्ट दिसत होते। एबीपी माझाने जी मला मदत केली ना, त्यांनी जी मदत केली माझं आयुष्य घडवण्यासाठी, ते मी खरंच त्यांनी केलेल्या मदतीला सार्थ ठरवून माझं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन आणि इतर मुलींनी सुद्धा असंच माझ्यासारखं ध्येय ठरवून त्या ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करावे अशी माझी अपेक्षा आहे। विद्या खैरेच्या मदतीसाठी धावून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या सर्व मदतकर्त्यांचे मनापासून आभार। शिवकुमार पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, सोलापूर।